वॉल्यूम 2 चा 9th टॉपिक ग्रोथ हार्मोन्स अँड ग्रोथ रेग्युलेटर्स ते आपण स्टार्ट केलेलं होतं आणि रिसेंटली आपण ग्रोथ प्रमोटर 3 आपण बघितले कोणते तर आज आपल्याला दोन ग्रोथ इनिबिटर आपल्याला बघायचे ऍब्सिसिक ऍसिड आणि इथिलीन आणि नंतर त्या दोघांमधला डिफरन्स आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर हा टॉपिक आपला संपवून जाईल आणि उद्याच्या लेक्चरला फोटोपिरियडिझम अँड व्हर्नलायझेशन हा जो छोटासा टॉपिक आहे तो छोटासा टॉपिक आपला एका लेक्चरमध्ये संपून जाईल. ठीक आहे. आणि तुम्हाला उद्या रविवारी फुल टेस्ट एक सांगितलेली आहे MCR ची म्हणजे जस्ट प्रॅक्टिस म्हणजे जस्ट एक्सपिरियन्स साठी आणि बुधवारी इकोसिस्टीम वरती टेस्ट असेल. ठीक आहे. सो बघा ऍब्सिसिक ऍसिड शॉर्टली कॉल्ड एज ABA. ऍब्सिसिक ऍसिड इज कॉमनली ग्रोथ इनहिबिटर. कॉमनली हा काय आहे तर ग्रोथ इनहिबिटर आहे, ग्रोथ इनहिबिट करणारा आहे. रॉबिन्सन अँड PF वायरिंग or Wiering in 1963 to 64 extracted the inhibitory substance and called it dormin because it caused a dormancy. ठीक आहे. रॉबिन्सन आणि PF वायरिंगने काय केलं, त्यांनी एक इनिबिटरी सबस्टन्स एक्स्ट्रॅक्ट केला आणि त्याला नाव दिलं डॉर्मिन. डॉर्मिनचा इफेक्ट आपण काल बघितलाय जिबरलिन मध्ये. तर डॉर्मिन काय करतो, अपायकल मेरिस्टेम जो आहे त्या अपायकल मेरिस्टेम मध्ये त्याची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ इनिबिट करतो आणि या डॉर्मिन पासून अपायकल मेरिस्टेमचे संरक्षण जे आहे प्रोटेक्शन जे आहे ते कोण करतं, जिबरलिन करतं. सो रॉबिन्सन आणि FF विअरिंगनी काय केलं, इनिबिटेड सबस्टन्स एक एक्स्ट्रॅक्ट केला, त्याला नाव दिलं गेलं डॉर्मिन. डॉर्मिन असं नाव का दिलं गेलं, बिकॉज तो काय करतो तर डॉर्मन्सी कॉज करतो म्हणून त्याला नाव दिलं गेलं डॉर्मिन. ठीक आहे. देन ओखुमा इटल in 1963 to 65 isolated the very active inhibitor from young cotton fruits and called it as a abscissine second. ओखुमा इटालनी काय केलं 1963 ला व्हेरी ऍक्टिव्ह इनिबिटर यंग कॉटन फ्रूट पासून म्हणजे कॉटनच्या फ्रूट पासून काय केला, डिराईव्ह केला आणि त्याला नाव दिलं ऍब्सिसिन सेकंड. डॉर्मिनचा शोध कोणी लावला, रॉबिन्सन आणि PF विअरिंगनी. देन ऍब्सिसिन सेकंडचा शोध कोणी लावला, ओखुमा इटालनी. अँड ऍब्सिसिन फर्स्ट वॉज आयसोलेटेड फ्रॉम दी बर्थ ऑफ मॅच्युअर कॉटन फ्रुट्स. म्हणजे यंग कॉटन फ्रुट्स पासून ऍब्सिसिन सेकंड आला आणि मॅच्युअर कॉटन फ्रुट्स पासून ऍब्सिसिन फर्स्ट आला, हे लक्षात ठेवा. Later on in 1967, it was realized that the dormin and abscissine second were the same and the name was named as abscisic acid. ठीक आहे. बघा आपण काय बघितलं की रॉबिन्सन आणि PF विअरिंगनी काय केलं, डॉर्मिनचा शोध लावला, जो इनिबिटरी सबस्टन्स आहे त्याचा शोध लावला बिकॉज तो डॉर्मन्सी कॉज करतो. देन ओखुमा इटालनी काय केलं तर यंग कॉटन फ्रूट पासून ऍब्सिसिन सेकंड आणि मॅच्युअर कॉटन फ्रूट पासून ऍब्सिसिन फर्स्ट डिराईव्ह केला आणि नंतर 1967 ला काय कळालं की हे जे डॉर्मिन आणि ऍब्सिसिन सेकंड आहे हे दोन्ही सेम आहेत म्हणून याला नाव दिलं गेलं ऍब्सिसिक ऍसिड. ऍब्सिसिक ऍसिड म्हणजे डॉर्मिन, ऍब्सिसिन सेकंड किंवा ऍब्सिसिक ऍसिड ह्या तिन्ही कन्सेप्ट कशा आहेत तर सेम आहेत. देन आता ह्या ऍब्सिसिक ऍसिडची फिजिओलॉजिकल इफेक्ट काय आहेत बघा. इट ऍक्सेलरेट्स द सिनेसन्स फेज ऑफ द ग्रोथ. ठीक आहे. सिनेसन्स म्हणजे डेथ जी आहे ती डेथ लवकर कॉज होते. देन इट रेग्युलेट्स द बर्ड्स अँड सीड्स डॉर्मन्सी बाय इनिबिटिंग द ग्रोथ प्रोसेसेस. ग्रोथ प्रोसेस थांबवतं म्हणजे ग्रोथ इनिबिट करतं म्हणून तर ऍब्सिसिक ऍसिडला ग्रोथ इनिबिटर म्हणलेलं आहे. हा काय करतो, बर्ड आणि सीड डॉर्मन्सी रेग्युलेट करतो, डॉर्मन्सी बरं का, आणि ग्रोथ प्रोसेस जी आहे ती ग्रोथ प्रोसेस इनिबिट करतो, स्टॉप करतं. देन नेक्स्ट बघा ऍब्सिसिक ऍसिड मध्ये फिजिओलॉजिकल इफेक्ट मध्ये आपण काय बघतो, इट इनिबिट्स GA induced अल्फा अमायलेज सिंथेसिस thus inhibiting seed germination of seeds. काल आपण जिबरलिन मध्ये बघितलं की जिबरलिन काय करतं, हायड्रोलायटिक एन्झाईम जे आहेत प्रोटिओलेजेस आणि अल्फा अमायलेजेस जे आहे हे दोन जे हायड्रोलायटिक एन्झाईम आहेत म्हणजे जे हायड्रोलायसिस घडवून आणतात या एन्झाईमचं सिंथेसिस स्टार्ट करतं जिबरलिन, हे आपण काल बघितलेलं आहे. तर आता हे जे ऍब्सिसिक ऍसिड आहे ते काय करतं तर हे जिबरलिक ऍसिड इंड्युस्ड जो अल्फा अमायलेज सिंथेसिस आहे, ठीक आहे, म्हणजे जिबरलिक ऍसिड मुळे अल्फा अमायलेज या हायड्रोलायटिक एन्झाईमचे जे सिंथेसिस जे प्रोडक्शन स्टार्ट झालं होतं ते प्रोडक्शन इनिबिट करतं ऍब्सिसिक ऍसिड म्हणजे थांबवतं आणि त्याच्यामुळे काय होतं की सीड जर्मिनेशन सुद्धा थांबतं, सीड जर्मिनेशन सुद्धा थांबतं. इट ऑल्सो इनिबिट्स द जिबरलिन स्टिम्युलेटेड ग्रोथ हेन्स कॉल्ड एज अँटी जिबरलिन. ऍब्सिसिक ऍसिडला अँटी जिबरलिन म्हणलं जातं का तर जिबरलिननी ज्या ज्या एन्झाईमचं किंवा ज्या ज्या
गोष्टींचं सिंथेसिस स्टार्ट केलेलं आहे, ठीक आहे, त्यांचं सिंथेसिस थांबवायचं काम हे ॲब्सिसिक ऍसिड करतं. म्हणजे हे काय करतात ॲब्सिसिक ऍसिड, जिबरलिनच्या विरुद्ध जातात, म्हणून यांना अँटी जिबरलिन सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवा. इट कॉजेस ऍब्सिशन ऑफ लिव्ज. ऍब्सिशन म्हणजे काय, तर लिव्ज पानांच्या देठांमध्ये किंवा फळांच्या देठांमध्ये किंवा फुलांच्या देठांमध्ये काय होऊ शकतं, ऍब्सिसिक ऍसिड जो आहे तो डिपॉझिट होतो आणि त्यामुळे तिथं पान, फुल किंवा फळगळती होते. इट इनहिबिट्स RNA अँड प्रोटीन सिंथेसिस. RNA आणि प्रोटीन सिंथेसिस सुद्धा इथे इनहिबिट होतं. अँड इट कॉजेस क्लोजर ऑफ स्टोमाटा बाय इंटरफेरिंग विथ अपटेक ऑफ K+ इन गार्ड सेल्स. म्हणजे हा काय करतो, स्टोमाटा क्लोज करण्यामध्ये सुद्धा ऍब्सिसिक ऍसिडचा रोल आहे. तो काय करतो, पोटॅशियम जे आहे किंवा सोडियम जे आहे गार्ड सेलमध्ये यांच्या अपटेकमध्ये इंटरफेअर करतो आणि स्टोमाटा जो आहे तो स्टोमाटा क्लोज करतो. आता व्हॉट इज ओपनिंग ऑफ स्टोमाटा अँड व्हॉट इज क्लोजिंग ऑफ स्टोमाटा हे सुद्धा आपल्याला फोटोसिंथेसिस मध्ये बघायचं आहे, ठीक आहे. देन लास्ट आणि बेस्ट ग्रोथ इनहिबिटर आहे तो म्हणजे इथिलीन. इथिलीन मध्ये बघा, इथिलीन दॅट इज CH2 डबल बॉन्ड CH2 is a volatile gas which is included under hormones in 1971. हा काय volatile gas आहे, म्हणजे लगेच उडून जाणारा असा गॅस आहे. 1971 ला याला हार्मोन्स मध्ये काय केलेलं आहे, इन्क्लूड केले गेलेलं आहे. म्हणजे इथिलीनला हार्मोन सुद्धा म्हटलं जातं. इट इज सिंथेसाइज्ड इन द प्लांट फ्रॉम अमायनो ऍसिड मिथॉनिन. प्लांट मध्ये हे कुठून येतं, तर मिथॉनिन हा जो अमायनो ऍसिड आहे, या अमायनो ऍसिड पासून हा इथिलीन जो आहे तो डिराईव्ह करतात प्लांट, लक्षात ठेवा. सो काय सांगणार तुम्ही, मिथॉनिन इज अ प्रिकर्सर ऑफ इथिलीन. म्हणजे मिथॉनिन पासून इथिलीन आपण बनवतो. जसं आपण बघितलं की इंडोर ऍसिटिक ऍसिड हे जे ऑक्सिन आहे, या ऑक्सिनचा प्रिकर्सर कोण होता, ट्रिप्टोफॅन. तसंच मिथॉनिनचा म्हणजे मिथॉनिन हा इथिलीनचा प्रिकर्सर आहे. देन सगळ्यात महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह, द मोस्ट इम्पॉर्टंट इफेक्ट इज फ्रूट रायपनिंग किंवा क्लायमॅट्रिक राईज ऑफ रेस्पिरेशन, ठीक आहे. सो काय म्हणलेलं बघा, क्लायमॅट्रिक फ्रूट आणि नॉन क्लायमॅट्रिक फ्रूट हे कन्सेप्ट आपण बघितलेले आहे किंवा तुम्ही बघाल हॉर्टीमध्ये, क्लायमॅट्रिक आणि नॉन क्लायमॅट्रिक फ्रूट. क्लायमॅट्रिक फ्रूट म्हणजे असे फ्रूट जे हार्वेस्ट केल्यानंतर सुद्धा पिकतात, ठीक आहे. म्हणजे आपण झाडांपासून त्यांना जर तोडून आपण स्टोअर करून ठेवले तर स्टोरेज मध्ये ते पिकतात, असे फ्रूट म्हणजे क्लायमॅट्रिक फ्रुट्स. फॉर एक्झाम्पल आंबे असतील, ठीक आहे, किंवा केळी असतील, तर ते तोडल्यानंतर ते आपोआप पिकतात. पण नॉन क्लायमॅट्रिक फ्रूट जे आहेत ते नॉन क्लायमॅट्रिक फ्रूट हार्वेस्ट नंतर स्वतःहून पिकत नाहीत. नॉन क्लायमॅट्रिक फ्रूट फॉर एक्झाम्पल स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी जर आपण कच्ची तोडली तर ती पिकत नाही नंतर. फॉर एक्झाम्पल पोमोग्रॅनेट आहे, डाळिंब, ते जर आपण तोडलं तर ते पिकत नाही नंतर, ठीक आहे. सो क्लायमॅट्रिक फ्रुट्स मीन्स द फ्रुट्स विच रायपन ऑटोमॅटिकली आफ्टर हार्वेस्ट. आणि नॉन क्लायमॅट्रिक फ्रूट म्हणजे असे फ्रूट जे हार्वेस्ट केल्यानंतर स्वतःहून पिकत नाहीत. सो काय सांगितलंय, द मोस्ट इम्पॉर्टंट इफेक्ट इज फ्रूट रायपनिंग किंवा फ्रूट रायपनिंग हार्मोन म्हणून इथिलीनकडे बघितलं जातं किंवा हा ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात. आणि इथे काय सांगितलंय, क्लायमॅट्रिक राईज ऑफ रेस्पिरेशन. म्हणजे हा फ्रूट रायपनिंग म्हणजे काय, आपण काय करतो, मोस्टली जे फ्रुट्स आहेत त्या फ्रुट्सना आपण इथिलीनची ट्रीटमेंट देतो आणि इथिलीनची ट्रीटमेंट दिल्यानंतर काय होतं की फ्रूट जे आहे ते फ्रूट रायपन व्हायला चालू होतं. म्हणजे क्लायमॅट्रिक फ्रूटलाच आपण शक्यतो इथिलीनची ट्रीटमेंट देतो आणि मग ते इथिलीन इज कॉल्ड एज फ्रूट रायपनिंग हार्मोन. आणि काय सांगितलं ह्याच्यामध्ये की क्लायमॅट्रिक राईज ऑफ रेस्पिरेशन म्हणजे जे क्लायमॅट्रिक फ्रूट आहेत तेच नंतर हार्वेस्ट नंतर पिकतात आणि त्यांनाच आपण इथिलीनची ट्रीटमेंट देतो. सो द क्लायमॅट्रिक राईज इंडिकेट्स द बिगिनिंग ऑफ सीनेसन्स अँड डेथ बोथ, ठीक आहे. म्हणजे क्लायमॅट्रिक राईज म्हणजेच फ्रूट आपलं जे आहे ते रायपन व्हायला चालू होतं, म्हणजेच काय होते, तिथे सीनेसन्स किंवा डेथची सुरुवात होते. अँड इथिलीन इन्क्रीजेस द सेल परमियाबिलिटी ड्यू टू ऑफ विच द फ्रूट बिकम्स सॉफ्ट. इथिलीन काय करतं, सेल परमियाबिलिटी इन्क्रीज करतं आणि त्याच्यामुळं फ्रूट जे आहे ते फ्रूट काय होतं, सॉफ्ट बनतं, एकदम मऊ बनतं ते. देन द इनिबिटरी इफेक्ट ऑफ ऑक्सिन ऑन रूट इलॉंगेशन अँड बर्ड्स ग्रोथ इज ड्यू टू ऑक्सिन इंड्युस्ड प्रोडक्शन ऑफ इथिलीन. इनहिबिटरी इफेक्ट ऑफ ऑक्सिन, ऑक्सिनचा जो इनहिबिटरी इफेक्ट आहे
रूट इलॉंगेशन वरती आणि बर्ड्स ग्रोथ वरती. तो कशामुळे असतो की ऑक्सिनमुळं जे इथिलिनचं प्रोडक्शन स्टार्ट झालेलं आहे, ऑक्सिनमुळं जे इथिलिनचं प्रोडक्शन स्टार्ट झालेलं आहे त्यामुळे काय होतं, रूट इलॉंगेशन आणि बर्ड ग्रोथ जी आहे ती इनहिबिट होते. लक्षात घ्या काय आपण बघतोय, इथिलिन जो आहे तो ग्रोथ इनहिबिटर आहे. इथिलिन जो आहे तो ग्रोथ इनहिबिटर आहे, म्हणजे ग्रोथ इनहिबिट करतो हा. आणि या ग्रोथ इनहिबिटरचं प्रोडक्शन स्टार्ट कोण करतं, ऑक्सिन करतं. काय म्हणलं मी, इथिलिन जो आहे तो ग्रोथ इनहिबिटर आहे, म्हणजे ग्रोथ थांबवणारा हार्मोन आहे हा. आणि याचं प्रोडक्शन, ग्रोथ थांबवणाऱ्याचं प्रोडक्शन चालू कोण करतं, ऑक्सिन करतो. ठीक आहे, ग्रोथ थांबवणाऱ्याचं प्रोडक्शन कोण करतं, ऑक्सिन करतो. म्हणून रूट इलॉंगेशन आणि बर्ड्सची ग्रोथ आहे ती थांबते. लक्षात ठेवा. बघा अजून एकदा, द इनिबिटरी इफेक्ट ऑफ ऑक्सिन. ऑक्सिनचा इनिबिटरी इफेक्ट जो आहे, म्हणजे ग्रोथ थांबवण्याचा जो इफेक्ट आहे तो कशावरती होतो, रूट इलॉंगेशन वरती आणि बर्ड्स ग्रोथ थांबते. का तर हा ऑक्सिन काय करतो, इथिलिन सारखा जो ग्रोथ इनिबिटर आहे, ग्रोथ थांबवणार आहे, त्याचे प्रोडक्शन चालू करतो. ठीक आहे. देन हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 that is 5 to 10% inhibits the effect of ethylene. 5 ते 10% जर CO2 ची ट्रीटमेंट आपण दिली तर इथिलिनचा जो परिणाम आहे तो परिणाम स्टॉप होतो. म्हणजे इथिलिनचा जो इनहिबिटरी इफेक्ट आहे तो थांबतो. म्हणजे जर आपल्याला इथिलिनला जर थांबवायचं असेल तर तिथं CO2 चं कॉन्सन्ट्रेशन वाढणं गरजेचं आहे. Ag प्लस इज ऑल्सो, म्हणजे सिल्वर प्लस इज ऑल्सो द इनहिबिटर ऑफ इथिलिन ऍक्शन. ठीक आहे, Ag म्हणजे सिल्वर. तर Ag प्लस हे सुद्धा काय करू शकतं, इथिलिनची रिएक्शन जी आहे ती थांबवू शकतं. सो तुम्ही काय लक्षात ठेवणार, जर आपल्याला इथिलिनचं जे इनिबिटरी इफेक्ट किंवा इथिलिनची ऍक्शन जर आपल्याला थांबवायची असेल, एक तर आपण CO2 5 ते 10 कॉन्सन्ट्रेशन मध्ये यूज करायला पाहिजे, किंवा आपण Ag प्लस यूज करायला पाहिजे, सिल्वर यूज करायला पाहिजे. अकॉर्डिंग टू DN नेलजुबो, इथिलिन कॉज्ड ट्रिपल रिस्पॉन्स ऑन पी सीडलिंग. म्हणजे ह्या DN नेलजुबो नुसार काय सांगितलंय की इथिलिनने 3 रिस्पॉन्स दाखवले पी सीडलिंग वरती. कोणते रिस्पॉन्स, की सगळ्यात पहिला इथिलिनने काय केलं, स्टेम इलॉंगेशन थांबवलं, स्टेम थिकनिंग वाढवली, म्हणजे जाडी वाढवली. इट स्टिम्युलेटेड हॉरिझॉन्टल ग्रोथ हॅबिट, म्हणजे हॉरिझॉन्टल आडवी ग्रोथ जी आहे ती इथिलिन दर्शवतं. या 3 गोष्टी पी सीडलिंग वरती दाखवलेल्या आहेत इथिलिनने. देन इथरेल किंवा इथेफॉन आपण बघितले कालच. ठीक आहे, जिबरलिन जो आहे तो जिबरलिन काय करतो, मेलनेस जो आहे तो मेलनेस जास्त इंड्यूस करतो. आणि इथरेल किंवा इथेफॉन जो आहे तो काय करतो, तर फिमेलनेस जास्त इंड्यूस करतो. हे आपण बघितलेलं आहे काल. सो इथरेल किंवा इथेफॉन मध्ये काय सांगितलंय, द केमिकल विच रिलीजेस इथिलिन, असं केमिकल ज्याच्यामधून इथिलिन बाहेर पडतं. हा ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा, हा ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. प्लांट मध्ये आपण काय बघितलं, मिथॉनिन हा जो अमायनो ऍसिड आहे, या अमायनो ऍसिड पासून इथिलिन जो आहे तो इथिलिन डिराईव्ह झालेला आहे. आणि इथरेल किंवा इथेफॉन हा केमिकल सबस्टन्स सुद्धा काय करतो, इथिलिन जो आहे तो इथिलिन रिलीज करतो. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. देन फिजियोलॉजिकल इफेक्ट काय बघा इथिलिनचे, इट इंड्युसेस क्लायमॅट्रिक राईज अँड फ्रूट रायपनिंग. देन इंडक्शन ऑफ इपिनॅस्टी, म्हणजे लीफ बेंडिंग, म्हणजे पानं वाकणे. लीफ ऍब्सिशन, म्हणजे पानं गळणे. अँड स्टेम स्वेलिंग, म्हणजे खोड जे आहे ते खोड फुगणे किंवा स्वेलिंग होणे. हे सुद्धा कोण करतं, इथिलिन करतं. इनहिबिशन ऑफ स्टेम अँड रूट ग्रोथ, रूट आणि स्टेमची ग्रोथ थांबवतं इथिलिन. अँड इंडक्शन ऑफ फ्लॉवर पेटल डिस्कलरेशन, म्हणजे फ्लॉवरचे जे पेटल आहेत त्यांचा कलर सुद्धा या इथिलिन मुळे जातो. देन लास्ट पॉइंट आहे टॉपिकचा, डिफरन्स बिटवीन ग्रोथ इनहिबिटर अँड ग्रोथ रिटार्डंट. ठीक आहे, ग्रोथ इनहिबिट करणारे म्हणजे स्टॉप करणारे आणि ग्रोथ रिटार्ड करणारे, बघा काय डिफरन्स आहे ह्यांच्यामध्ये. सच आर केमिकल्स विच इनहिबिट और रिटार्ड फिजियोलॉजिकल और बायोकेमिकल प्रोसेस इन द प्लांट. हे ग्रोथ इनहिबिटर जे आहेत ते काय करतात, तर प्लांट्स मधले जे फिजियोलॉजिकल किंवा बायोकेमिकल प्रोसेसेस आहेत त्या थांबवतात. आणि याच्या कंपॅरिझन मध्ये ग्रोथ रिटार्डंट काय करतात, सच केमिकल्स रिटार्ड सेल डिव्हिजन अँड सेल इलॉंगेशन इन शूट टिश्यूज अँड दस रेग्युलेट द प्लांट हाईट. ठीक आहे, म्हणजे हे लक्षात ठेवा. ग्रोथ इनहिबिटर काय करतात, मेन जे प्रोसेस आहेत फिजियोलॉजिकल प्रोसेस आणि बायोकेमिकल प्रोसेस या थांबवतात. आणि ग्रोथ रिटार्डंट काय करतात, सेल डिव्हिजन आणि सेल इलॉंगेशन थांबवतात. हा डिफरन्स लक्षात ठेवा. देन ग्रोथ इनहिबिटर कॉजेस माल फॉर्मेशन ऑफ लीव्स अँड स्टेम्स, म्हणजे पानं आणि खोडाचं जे माल फॉर्मेशन आहे ते माल फॉर्मेशन करतं ग्रोथ इनहिबिटर. आणि ग्रोथ रिटार्डंट मध्ये असं कुठलं माल फॉर्मेशन होत
नाही, म्हणजे नुकसान होते यांचं. देन ग्रोथ इनिबिटर मध्ये इट कम्प्लिटली सप्रेसेस प्लांट ग्रोथ. कम्प्लिटली प्लांटची जी ग्रोथ आहे, वाढ आहे, ती थांबते इथं. आणि या ग्रोथ रिटार्डर मध्ये तसं होत नाही, कम्प्लीट ग्रोथ जी आहे ती थांबत नाही. देन इट कॉजेस येलोइंग अँड ऍब्सिशन ऑफ लिव्स, म्हणजे पानं पिवळी पडणे आणि गळून पडणे हे ग्रोथ इनिबिटर मुळे होतं. फॉर एक्झाम्पल ऍब्सिसिक ऍसिड. आणि ग्रोथ रिटार्डंट मध्ये काय होतं, इट इंटेन्सिफाईज द ग्रीन कलर ऑफ द लिव्स, म्हणजे लिव्स मध्ये हिरवा कलर जास्त येतो रिटार्डंट मुळे, लक्षात ठेवा. देन इट अफेक्ट द विगर अँड रेट ऑफ ऑर्गन डेव्हलपमेंट. ऑर्गन डेव्हलपमेंटचा रेट जो आहे तो वाढतो, म्हणजे परिणाम होतो त्याच्यावरती. आणि ग्रोथ रिटार्डंट मध्ये असा काही परिणाम होत नाही. देन एक्झाम्पल आहे त्याचे मॅलिक हायड्रायसाइड अँड ऍब्सिसिक ऍसिड. आणि ग्रोथ रिटार्डंट मध्ये सायकोसिल आहे, ट्रिपल सील किंवा क्लोरमेकॉन्ट म्हणतो, किंवा फास्पंडी आहे, किंवा AMO 1618 आहे. हे काय रिटार्डंट आहेत, लक्षात ठेवा. आणि हे ग्रोथ इनिबिटर आहेत. सो जर लक्षात ठेवायचं झालं तर मॅलिक हायड्रोझाइड लक्षात ठेवा ग्रोथ इनिबिटर म्हणून, आणि ग्रोथ रिटार्डंट म्हणून ट्रिपल सी लक्षात ठेवा सायकोसिल. अँड लास्ट आहे इट मे बी अँटीजिबर्लिन, म्हणजे हे ग्रोथ इनिबिटर जे आहेत ते अँटीजिबर्लिन, जिबर्लिनच्या विरुद्ध काम करू शकतात. अँटीऑक्झिन, ऑक्झिनच्या विरुद्ध हे काम करू शकतात. किंवा अँटी जर्मिनेशन, म्हणजे जर्मिनेशन होऊ देत नाहीत हे. आणि हे जे ग्रोथ रिटार्डंट जे आहेत ते मेनली अँटी जिबर्लिन आहेत, म्हणजे जिबर्लिनच्या विरुद्ध जातात हे फक्त. हे अँटीऑक्झिबर्लिन, अँटीऑक्झिन किंवा अँटी जर्मिनेशन आहे. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट टॉपिक नंबर 9 ऑफ व्हॉल्यूम 2, ग्रोथ हार्मोन्स अँड ग्रोथ रेग्युलेटर्स. सो याच्यामध्ये आपण काय बघितलं बघा आतापर्यंत. या टॉपिक मध्ये आपण काय बघितलं आतापर्यंत. याच्यामध्ये आपण बघितली ग्रोथ म्हणजे काय, दोन टाइप बघितले, प्रायमरी ग्रोथ, सेकंडरी ग्रोथ. प्रायमरी मध्ये दोन टाइप, अपायकल मेरिस्टेम म्हणजे इंटरकॅलरी मेरिस्टेम. लॅटरल मेरिस्टेम मध्ये आपण बघितले की ते थिकनेससाठी रिस्पॉन्सिबल आहे. अपायकल मेरिस्टेम जे आहे ते फॉर्मेशन ऑफ टिश्यू, इन्क्रीजिंग लेंथ, डिफरन्सिएशन ऑफ वेरियस अपेंडेजेस याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. इंटरकॅलरी मेरिस्टेम जे आहे ते फक्त लेंथ इन्क्रीज होण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. डेव्हलपमेंटची डेफिनेशन आपण बघितली, रूट ग्रोथच्या, आणि नंतर 5 आपण बघितला. डेव्हलपमेंट बघितले, त्याच्यामध्ये आपण टेम्परेचर बघितलं, त्याच्यामध्ये आपण हीट इंजुरी बघितली, डेसिकेशन बघितलं, चिलिंग इंजुरी बघितली, फ्रीजिंग इंजुरी बघितली. लाईटचा परिणाम बघितला. ग्रोथ हार्मोन म्हणजे काय, जे फिजिओलॉजिकल प्रोसेस कंप्लीट करतात. आणि थिमनने 1948 ला या ग्रोथ हार्मोनला फायटो हार्मोन म्हणलेला आहे. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर बघितले तर जे काय करतात, फिजिओलॉजिकल प्रोसेस मॉडिफाय करतात, इनिबिट करतात किंवा प्रमोट करतात. ह्याच्यामध्ये ग्रोथ प्रमोटरचे 3 एक्झाम्पल AGC, ऑक्झिन, जिबर्लिन्स आणि सायटोकायनिन. आणि 2 इनिबिटरचे एक्झाम्पल ऍब्सिसिक ऍसिड आणि इथिलीन. कर्वेचर टेस्ट, थिमेन बघितला आपण, इंडोलॅसिटिक ऍसिड बघितले, सिंथेटिक मॅलिक हायड्रोजन आणि ऍसिड पॅराकॉमरिक बघितला, IA प्रिकर्सर ट्रिप्टोफॅन आहे बघितला, जो स्किमिक पाथवेने तयार होतो. फ्री ऑक्झिन म्हणजे काय बघितलं, बाउंड ऑक्झिन म्हणजे काय बघितलं आपण, नॉन इंडोलॅसिटिक ऑक्झिनचे एक्झाम्पल आपण बघितलं, फिनालॅसिटिक ऍसिड टोमॅटोमध्ये असतो. पोलार ट्रान्सफर बघितला, दॅट इज ट्रान्सफर ऑफ ऑक्झिन फ्रॉम मॉर्फॉलॉजिकल अपेक्स टू द बेस ऑफ द प्लांट. देन अपायकल डॉमिनन्स बघितलं की द डॉमिनन्स ऑफ अपायकल बर्ड्स ऑन दी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल बर्ड्स किंवा ऑक्झिलरी बर्ड्स, हे आपण बघितलं. फिजिओलॉजी, inhibition of lateral bird, shortening of internode root initiation, prevention of abscission layer, flower initiation, production of parthenocarpic fruits आणि weed control. जिबर्लिन बघितलं की हा फुली सीडलिंग किंवा बगाने डिसीज पासून डिराईव्ह केलेला आहे या बुटानी सोमिकीनी. देन आपण 6 जिबर्लिक ऍसिड जे आहेत या जिबरेला फुजिकोरा या फंगस पासून डिराईव्ह केले. 1 2 3 4 7 आणि 8, सॉरी 8 7 आणि 9. आणि बीन सीड पासून आपण 5 6 आणि 8 डिराईव्ह केले. देन जिबर्लिन आपण बघितले की सबअपायकल मेरिस्टेमच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या रेग्युलेट करतो. डॉर्मिन आपण बघितला, जिबर्लिन जो आहे तो हायड्रोटिक एन्झाइम जे आहेत ते प्रोटिओजिस किंवा अल्फामालोजिस यांच्यावरती म्हणजे यांचं प्रोडक्शन स्टार्ट करतो. देन आपण बघितलं की जिबर्लिन रिलीज करतो सीड एम्ब्रिओ आणि नंतर तो ॲल्युरॉन लेअर मध्ये जातो आणि या हायड्रोलायटिक एन्झाइमचं प्रोडक्शन स्टार्ट करतो. देन आपण जिबर्लिनचा रूट ग्रोथ वरती आणि अपायकल मेरिस्टेमच्या कुठल्याही ऍक्टिव्हिटीवरती कसलाही परिणाम होत नाही हे आपण बघितलं. आणि फिजिओलॉजिकल इफेक्ट जे आहेत ते आपण बघितले. सायटोकायनिन काल आपण बघितला, सायटोकायनिनचा शोध आपण बघितला. सायटोकायनिन हा प्युरिन बेस ॲडेनिनचा काय आहे तर डेरिव्हेटिव्ह आहे. आणि सायटोकायनिन हा tRNA चा पार्ट आहे, हे पण आपण काल बघितलं. देन मेज मध्ये झियाटिन हा सायटोकायनिन असतो, हे आपण बघितलं.
आणि फिजिओलॉजिकल इफेक्ट आपण ह्याचे बघितले आणि रिचमंड लँग इफेक्ट आपण बघितलं. त्याच्यामध्ये काय बघितलं आपण रिचमंड लँग इफेक्ट मध्ये की सिनसन्स डिले करणार म्हणजे डिले जो आहे तो कायनेटिन मुळे आपण करू शकतो. या इफेक्टला आपण रिचमंड लँग इफेक्ट म्हणतो. ऍब्सिसिक ऍसिड जो आहे तो ग्रोथ इनिबिटर म्हणून यूज केला जातो. त्याच्यामध्ये आपण बघितलं की डॉर्मिन आणि ऍब्सिसिन सेकंड किंवा ऍब्सिसिन फर्स्ट हे तिन्ही काय आहेत सेम आहेत आणि यांना नंतर ऍब्सिसिक ऍसिड म्हणून नाव दिलं गेलं. फिजिओलॉजिकल इफेक्ट अजून एक आपण बघितलं की ऍब्सिसिक ऍसिड जो आहे तो अँटीजिबरलिन म्हणून हे म्हणलं जातं. इथिलीन बघितलं की हा मोस्ट इम्पॉर्टंट फ्रूट रॅपनिंग हार्मोन आहे आणि देन आपण ह्याचे फिजिओलॉजिकल इफेक्ट बघितले आणि ग्रोथ इनिबिटर आणि ग्रोथ रिटार्डंट मधला आपण डिफरन्स सिम्पली बघितलेला आहे. दिस इज ऑल अबाउट टॉपिक नंबर 9 ग्रोथ हार्मोन्स अँड ग्रोथ रेग्युलेटर्स. अशा पद्धतीनं व्हॉल्यूम 2 चे सुद्धा आपले 3 टॉपिक कंप्लीट झालेले आहेत. कोणते? इकोसिस्टीम, एन्झाइम्स आणि ग्रोथ हार्मोन्स अँड प्लांट रेग्युलेटर्स. ठीक आहे. असे व्हॉल्यूम 2 चे 3, व्हॉल्यूम 1 चे 3. व्हॉल्यूम 1 च्या तिन्ही टॉपिक वरती टेस्ट झालेली आहे. व्हॉल्यूम 2 च्या पहिल्या टॉपिक वरती बुधवारी टेस्ट असेल आणि त्यानंतर एन्झाइम वरती त्यानंतर या टॉपिक वरती टेस्ट असेल आणि उद्याच्या व्हर्नलायझेशन हा छोटासा टॉपिक आपला स्टार्ट होईल आणि उद्याच्याच लेक्चरला हा टॉपिक सुद्धा आपला संपून जाईल. फोटोप्युरायडिझम आणि व्हर्नलायझेशन. जस्ट 4 आणि 5 पानाचा टॉपिक आहे हा. ठीक आहे. आणि लगेच परवाच्या लेक्चरला हा 11वा टॉपिक सुद्धा संपून जाईल. अशा पद्धतीनं खूपशा स्पीडमध्ये